हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडपोचेक मेडिकल लेक्चर्स. आणि आज आपण खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ बघणार आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपला बीएससी नर्सिंग सीईटीचा जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट आतापर्यंत लागलाय आणि तुमचे जे मार्क्स आहेत, जे तुमचे पर्सेंटाइल आहेत, तर ते पर्सेंटाइल पण तुम्हाला आता कळलेले आहेत. तर आता मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना पुढे ऍडमिशन प्रोसेस काय आहे, त्यानंतर काउन्सिलिंग कशी करायची, त्यानंतर कॉलेज कोणते कोणते असतात, कॉलेज कोणते सिलेक्ट करायचे, याबद्दल काहीच इन्फॉर्मेशन नाहीये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व जे पुण्यामधील जे इम्पॉर्टंट कॉलेजेस आहेत, जे टॉप बीएससी नर्सिंगचे कॉलेजेस आहेत, तर ते सर्व कॉलेज आपण बघणार आहेत. नॉट ओन्ली कॉलेजेस, त्या कॉलेजचा स्पेसिफिक जो कोड आहे, जो तुम्हाला काउन्सिलिंगसाठी यूज करायचा असतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही चॉईस फिलिंग करता, तर चॉईस फिलिंगच्या टायमाला प्रत्येक कॉलेजला एक स्पेसिफिक कोड असतो. तर तो कॉलेजचा स्पेसिफिक कोड कोणता आहे, त्यानंतर कॉलेज कोणत्या वर्षी चालू झालेले आहे, ज्यावरून आपल्याला कॉलेजचे एक रिप्युटेशन जे आहे, किंवा कॉलेज जेवढं जुनं असतं तिथून तेवढ्या बॅचेस बाहेर पडलेले असतात. ओके मित्रांनो, तर कॉलेज कधी एस्टॅब्लिश झालेलं आहे, म्हणजे त्याची स्टार्टिंग डेट काय आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी किती आहे आणि कॉलेजचं एक्झॅक्ट लोकेशन किंवा कॉलेजचा ऍड्रेस काय असणार आहे. तर या सर्व गोष्टी आज आपण बघणार आहेत. तर मित्रांनो, आपण वन बाय वन सर्व जे महाराष्ट्रातील डिस्ट्रिक्ट आहेत आणि सर्व कॉलेजेस आहेत, तर सर्व कॉलेज आपण या व्हिडिओ सिरीज मध्ये कव्हर करणार आहेत. तर आपण स्टार्टिंग आपल्या करत आहोत विद्येचं माहेरघर म्हणजे पुणे. म्हणजे आता पुण्यामधले कोणते इम्पॉर्टंट कॉलेजेस आहेत, कोणते टॉप नर्सिंग कॉलेजेस आहेत, तर ते सर्व आपण टॉपचे नर्सिंग कॉलेजेस आजच्या व्हिडिओमधून बघणार आहे. त्यानंतर पुण्यानंतर आपण नाशिक असेल, मुंबई असेल, त्यानंतर बाकीचे जे आपले सर्व डिस्ट्रिक्ट आहेत, ओके, नागपूर असेल, अमरावती असेल, सर्व जे आपले डिस्ट्रिक्ट आहेत, तर सर्व डिस्ट्रिक्ट मधले आपण सर्व कॉलेजेस बघणार आहेत. तर आज आपण फर्स्ट डे करतोय. फर्स्ट डे मध्ये आपण बघतोय की पुण्यामधले इम्पॉर्टंट कॉलेजेस कोणते आहेत. तर चला मित्रांनो, बघूया की कोणते कोणते कॉलेजेस आहेत आणि कोणते कोणते टॉप कॉलेजेस आहेत जिथे तुम्हाला बीएससी नर्सिंगसाठी ऍडमिशन भेटू शकते. ओके फ्रेंड्स, तर आपल्या ऍक्च्युअल टॉपिकला स्टार्ट करू, जो म्हणजे टॉप नर्सिंग कॉलेजेस इन पुणे. तर मित्रांनो, त्यापूर्वी अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, आपण इथे टेलिग्रामची लिंक दिलेली आहे आणि इंस्टाग्रामची पण लिंक दिलेली आहे. तुम्ही मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्सच्या टेलिग्राम चॅनलला आणि इंस्टाग्रामच्या पेजला पण इथून सबस्क्राईब किंवा फॉलो करू शकता. त्यानंतर आपले जे कॉलेजेस आहेत, तर आता आपण सिरियल नंबर प्रमाणे आपण 12 जे पुण्यामधले टॉपचे कॉलेजेस आहेत, तर ते कॉलेजेस बघू. त्यानंतर कॉलेज कोड, कॉलेज नेम, इंटेक कॅपॅसिटी आणि एस्टॅब्लिश डेट. यासोबतच मित्रांनो, कोणत्या कॉलेजला हॉस्पिटल अटॅच आहे आणि कुठे रेग्युलर पोस्टिंग्स होतात, हे पण आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. तर मित्रांनो, एक इम्पॉर्टंट गोष्ट, पुण्यामधले ऑल कॉलेजला हॉस्पिटल अटॅच आहेत, कारण की पुण्यामध्ये खूप सारे हॉस्पिटल्स आहेत आणि पुण्यामधल्या प्रत्येक कॉलेजची रेग्युलर पोस्टिंग होते. आणि त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पुण्यामधील कॉलेजचा कट ऑफ किती असतो. तर मित्रांनो, जे टॉपचे कॉलेजेस आहेत, सिंहगड कॉलेज असेल, त्यानंतर बकू तांबट कॉलेज असेल, त्यानंतर सेंट अँड्र्यूज कॉलेज असेल, त्यानंतर ग्रँट इन्स्टिट्यूट असेल, त्यानंतर साधू वसवी इन्स्टिट्यूट आहे, त्यानंतर सुश्रुषा आहे. तर हे सर्व कॉलेजसाठी तुम्हाला ऍडमिशन जर पाहिजे असेल, तर तुम्हाला 85 प्लस पर्सेंटाइल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सिंहगड कॉलेजसाठी तुम्हाला 90 प्लस पर्सेंटाइल असणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की खूप ओल्ड कॉलेजेस आहेत आणि इथले जे कॉलेजची रेप्युटेशन आहे ही पण खूप हाय आहे. ओके, तर आपलं पहिलं आजचं मित्रांनो कॉलेज आहे, जे म्हणजे सिंहगड कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे, ज्याचा कॉलेज कोड आहे 9118. मित्रांनो, तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा आणि सर्व इन्फॉर्मेशन नोट डाऊन करा, किंवा तुम्हाला ही जर पीडीएफ जर लागत असेल, तर आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि तिथून मला डीएम करा. मी तुम्हाला ही पीडीएफ पण तिथे शेअर करेन. ओके, तर सिंहगड कॉलेज जे आहे, तर त्याची इनटेक कॅपॅसिटी आहे मित्रांनो आपल्याकडे 50. म्हणजे सिंहगड कॉलेजमध्ये 50 विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळू शकतं. यामध्ये काही गर्ल्स ओनली असेल किंवा बॉईज ओनली असेल, तर अशा पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं आपल्याकडे स्पेसिफिक रिझर्वेशन सिंहगड नर्सिंग कॉलेजेसमध्ये नाहीये. आणि एस्टॅब्लिश इयर जर बघितलं, तर सिंहगड कॉलेज हे 2004 मध्ये इथे चालू झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. ओके, तर आपल्याला सर्व कॉलेजचे जे आहेत, तर एस्टॅब्लिश डेट मिळू शकलेले नाहीये. ऑफिशियल वेबसाईटवर आपण सर्च करून ह्या ज्या एस्टॅब्लिश डेट्स आहेत, तर त्या काढलेल्या आहेत. काही कॉलेजच्या नाही मिळालेल्या, ज्या कॉलेजच्या आपल्याला सर्चमध्ये मिळाल्या, तर त्या आपण इथे टाकलेल्या आहेत. त्यानंतर सेकंड आहे 9121. ओके, सेकंड नंबरचं कॉलेज आहे, ज्याचा कॉलेज कोड आहे 9121. SMT बकुळ तांबट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन. आणि हे फक्त मुलींसाठी कॉलेज आहे, जिथे 50 मुलींना ऍडमिशन मिळू शकतं. ओके, इंटेक कॅपॅसिटी आहे 50 आणि ओनली फॉर गर्ल्स. त्यानंतर थर्ड नंबरचं जे कॉलेज आहे, ते म्हणजे सेंट अँड्र्यूज कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे, ज्याची इंटेक कॅपॅसिटी आहे 40 आणि त्याचा कॉलेज कोड आहे 9127. 9127 हा त्याचा कॉलेज कोड आहे. हा कॉलेज कोड तुम्हाला ज्यावेळेस चॉईस फिलिंग तुम्ही कराल, तर त्यावेळेस हा कॉलेज कोड इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही आत्ताच नोट डाऊन करून ठेवा. आणि याची इंटेक कॅपॅसिटी आहे 40.
त्यानंतर हे जे कॉलेज आहे तर त्याची एस्टॅब्लिश डेट आपल्याला मिळालेली नाहीये. त्यानंतर 4 नंबरचं कॉलेज आहे 9146. ओके, 9146 तेमी ग्रँट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, ज्याची इस्टॅब्लिश डेट आहे. ओके फ्रेंड्स, इथे थोडं आपल्याकडून टायपिंग मिस्टेक झाली आहे. तेमी ग्रँट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग आहे, तर तिथे आपल्याकडे 50 ची इंटेक आहे. ओके, आणि 2004 मधलं हे कॉलेज आहे आणि त्याचा कॉलेज कोड जो आहे तर तो आहे 9146. तर मित्रांनो, जर तुम्हाला या कुठल्या पण कॉलेजला जर ऍडमिशन जर पाहिजे असेल तर तुम्हाला 85-90+ असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत काउन्सिलिंग प्रोसेस बद्दल काहीच आयडिया नाहीये, ज्यांच्या घरातून अजूनपर्यंत कोणी काउन्सिलिंग केलेली नाहीये, जर त्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पूर्ण असिस्टंट जर पाहिजे जर असेल तर आपण पेड काउन्सिलिंग सर्व्हिस यावर्षी आपण स्टार्ट केलेली आहे, ज्यामध्ये फक्त 1000 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंग सपोर्ट तुमच्या रजिस्ट्रेशन पासून तर तुम्हाला एक बेस्ट कॉलेज मिळेपर्यंत आपल्याला पेड काउन्सिलिंग सर्व्हिस थ्रू मिळणार आहे. जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग सर्व्हिस जर घ्यायची असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आजच जॉईन करा आणि ऍडमिन सोबत कॉन्टॅक्ट करा. त्यासोबत जो फॉर्मची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर तो फॉर्म तुम्ही सबमिट करा. तुम्ही पेड काउन्सिलिंगच्या बॅच मध्ये आम्ही तुम्हाला ऍड करून घेऊ. त्यानंतर 5 नंबरचं कॉलेज आहे मित्रांनो साधू वसवानी कॉलेज ऑफ नर्सिंग, त्याचं कोड आहे 9150 आणि हे पण फक्त मुलींसाठी कॉलेज आहेत. ओके, तर पुण्यामध्ये आपण किती कॉलेज बघितले? 2 कॉलेज बघितले, SMT बकू तांबट आणि साधू वासवानी कॉलेज. ओके, हे दोन्ही पण कॉलेज ओनली फॉर गर्ल्स आहेत आणि 2006 मध्ये एस्टॅब्लिश झालेलं कॉलेज आहे. त्यानंतर 6 नंबरला कॉलेज आहे 9160 सुश्रुषा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स दौंड पुणे, ज्याची इंटेक कॅपॅसिटी मित्रांनो 50 आहे. त्यानंतर 7 नंबरचं कॉलेज आहे 9173, ज्याचा कोड आहे टिळक इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, 50 ची इथे इंटेक कॅपॅसिटी आहे आणि 2009 मधलं कॉलेज आहे. ओके, खूप ओल्ड कॉलेज आहेत पुण्यामध्ये, तुम्ही इथे बघू शकता 2004, 2006, 2009 सर्व हाय रिप्युटेशनचे आणि ओल्ड कॉलेजेस आहेत. त्यानंतर 8 नंबरला जे कॉलेज आहे ते म्हणजे विश्वराज इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग पुणे, ज्याची इंटेक कॅपॅसिटी 40 आहे आणि त्याचा कोड आहे 9183. त्यानंतर 9 नंबरचं कॉलेज जे आहे तर ते कॉलेज म्हणजे मायर्स कॉलेज ऑफ नर्सिंग. ओके, ज्याची इंटेक कॅपॅसिटी 40 आहे. त्यानंतर ज्याचा कोड आहे 9191. त्यानंतर 10 नंबरचा कॉलेज आहे 9404 संचेती इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन पुणे, 2023 मधील हे नवीन एस्टॅब्लिश झालेलं कॉलेज आहे, त्याची इंटेक कॅपॅसिटी आहे 50. त्यानंतर 11 नंबरचं कॉलेज आहे 9410, त्याचा कोड आहे डॉक्टर बीबी खालनकर नर्सिंग कॉलेज दौंड पुणे, ज्याची इंटेक कॅपॅसिटी इथे आहे मित्रांनो 40 आणि 2022 मध्ये हे कॉलेज न्यूली एस्टॅब्लिश झालेलं आहे. आणि त्यानंतर एक 12 नंबरचं लास्ट कॉलेज आहे पुण्यामधलं 9411, त्याचा कोड आहे, जिथे 60 स्टुडंटची इंटेक असणार आहे आणि फार्टे पाटील नर्सिंग कॉलेज शिरपूर पुणे. तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे 12 टॉपचे कॉलेजेस आहेत आपल्या पुणे डिस्ट्रिक्ट मधील. ओके, आपण परत एकदा रिवाइज करू. सिंहगड कॉलेज ऑफ नर्सिंग 50 ची कॅपॅसिटी, त्यानंतर SMT बकू तांबट 50, सेंट अँड्रूज 40, तेमी ग्रँट 40, त्यानंतर सधू वसवानी 50, सुश्रुषा 50, टिळक नर्सिंग 50, विश्वराज इन्स्टिट्यूट नर्सिंग 40, त्यानंतर मायर्स 40, संचेती इन्स्टिट्यूट 50, बीबी खालनकर 40 आणि फार्टे पाटील नर्सिंग कॉलेज शिरपूर पुणे हे 60. तर अशा पद्धतीचे हे 12 कॉलेजेस आहेत. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला सर्वांना जे पुण्यामधले जे कॉलेजेस आहेत तर त्याच्याबद्दल ज्या गोष्टी आहेत, इंटेक कॅपॅसिटी असेल, इस्टॅब्लिश इयर असेल, कॉलेजचं नाव असेल आणि कॉलेजचं कोड असेल, तर पुण्यामधले सर्व कॉलेज तुम्हाला समजलेले असतील. ओके फ्रेंड्स, तर आय होप तुम्हाला सर्वांना पुण्यामधले जे BSc नर्सिंगचे कॉलेजेस आहेत तर त्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन मिळालेली असेल. या व्यतिरिक्त जर तुम्हाला पुण्यामधल्या कॉलेजबद्दल काही जर डाऊट जर असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि तिथून डायरेक्टली तुम्ही मला पर्सनल मेसेज पण करू शकता, जेणेकरून तुमचे जे सर्व डाऊट्स असतील तर डाऊट्स तुम्ही माझ्यासोबत शेअर करून आपण ते सॉल्व्ह करू. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल काही जर अडचण असेल आणि जर तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग सर्व्हिस जर घ्यायची असेल तर आपण पेड काउन्सिलिंग सर्व्हिस सुद्धा विद्यार्थ्यांना फक्त 1000 रुपयामध्ये देत आहेत. तर तुम्ही आजच आपल्या पेड काउन्सिलिंगला पण तुम्ही जॉईन करू शकता. पेड काउन्सिलिंगची बॅच ऑलमोस्ट फुल होत आलेली आहे, काही सीट्स आपल्याकडे बाकी आहेत. ओके फ्रेंड्स, तर फक्त लकी स्टुडंटलाच ते सीट्स मिळू शकतात.
तर जर तुम्हाला जर पेड काउन्सिलिंगची बॅच जर घ्यायची असेल तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. लवकरात लवकर जा, फॉर्म भरा आणि पेड काउन्सिलिंगची जे तुमचे जे स्क्रीनशॉट जे आहेत पेमेंटचे, तर ते आपले जे ऍडमिन्स आहेत ऍडमिन सोबत शेअर करा आणि आपल्या पेड काउन्सिलिंगच्या बॅच मध्ये एनरोल करा. ओके फ्रेंड्स, जर आजचा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज आपण जसे पुण्यामधले व्हिडिओज, पुण्यामधले जे आपले कॉलेजेस आहेत तर ते बघितलेत, असे आपण सर्व डिस्ट्रिक्ट मधले कॉलेजेस येणाऱ्या नवीन व्हिडिओज मध्ये बघू. त्यामुळे चॅनल सोबत तुम्ही कनेक्ट राहायचे. पुण्यामधले झालेत असेच आपल्याला नेक्स्ट जे आहेत सर्व कॉलेजेस पण आपण ह्या व्हिडिओ सिरीज मधून बघणार आहे. आणि जे ऍडमिशन प्रोसेस बद्दल बाकीची इन्फॉर्मेशन असेल किंवा जे नवीन अपडेट्स येतील ते पण आपण तुम्हाला आपल्या चॅनलच्या थ्रू देत राहू. ओके फ्रेंड्स, थँक्यू.